Start. Good afternoon, friends. My name is Amey Shivash Gaikwad, and I am telling now the difference about velocity and speed. Speed, the distance covered by body in a unit time, it's called speed. And velocity, the distance covered by body in given direction in unit time, it's called velocity. The formula of speed is distance upon time, and the formula of velocity is displacement upon time. There are two similarities between the speed and velocity. SI unit of speed is meter per second minus 1, and the SI unit of velocity is also meter per second minus 1. The CGS unit of speed is centimeter per second minus 1, and the CGS unit of velocity is also centimeter per second minus 1. Speed is not related to direction. Velocity is related to direction. It has speed. It has it has only magnitude but not a direction. Velocity, it has both magnitude and direction. Hence, speed is a scalar quantity and velocity is a vector quantity. Speed, it may be positive, negative, but not can be zero, and velocity may be positive, negative, and zero. Thank you. आदरणीय पालक, आपण बघितलं असेल की हा आमचा इयत्ता 6वीचा विद्यार्थी आहे अमय गायकवाड. याने सुद्धा आपल्याला स्पीड आणि वेलोसिटी याचा डिफरन्स सुद्धा सांगितला आणि सिमिलॅरिटी सुद्धा सांगितली. आपण ऐकली असेल की जीवन जगत असताना आपण फिजिक्सचा वापर कुठं आपल्याला येत असतो, आपल्याला कसं फिजिक्सचा आपल्याला यूज होत असतो. तर स्पीड आणि वेलोसिटी याने चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. हा फक्त 6वीलाच आहे. खरं तर स्पीड आणि वेलोसिटी हा जो पॉईंट्स आहे हा 7वीला आणि इव्हन 9th स्टँडर्डला आहे. पण तो पण इतक्या डिटेलमध्ये नाही आहे जितका आमच्या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्याने सांगितला आहे तो. म्हणून मी सांगतो की आपण हे फाउंडेशनचे विद्यार्थी आहेत. बऱ्याच पालकांचा संभ्रम आहे की फाउंडेशन काय असतं, तो क्लास कोणी लावला पाहिजे. तर फाउंडेशन हा आपण जो क्लास घेत असतो हा 11वी 12वीला जी नीट एक्झाम किंवा JEE एक्झाम द्यावी लागते त्या एक्झामची पूर्वतयारी आपण याला म्हणू शकतो. ह्या त्या एक्झामची पूर्वतयारी आहे. आपण फाउंडेशनद्वारे 11वी 12वीला जी नीट किंवा JEE आहे त्याची पूर्वतयारीचे क्लास आपण घेत आहोत. त्यालाच आपण फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतचे विद्यार्थी आपण इथं फाउंडेशनला त्यांचं घेत असतो. आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे 3 विषय आपण त्यांना या फाउंडेशनमध्ये शिकवत असतो. आणि सांगायचं याच्यामध्ये एक विशेष आहे की याच्यामध्ये जे रूल्स आपण इथं शिकवत आहे त्या विद्यार्थ्यांना हे स्टेट बोर्डला 10वी पर्यंत सुद्धा नाही आहे. उदाहरणार्थ या विद्यार्थ्याने सांगितलं की किंवा याच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की डिस्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एस अँड डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय स्मॉल एस अँड ॲरो ऑन इट्स हेड. हे जे आपण म्हणतो हे सुद्धा आपल्याला स्टेट बोर्डला 10वी पर्यंत नाही आहे. ह्याशी पॉईंट्स आपण 5वी पासून या विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. हे अभिमानास्पद आहे. मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगावंसं वाटतं की आपण सुद्धा आपल्या पाल्याचं ॲडमिशन फाउंडेशनला घ्यावं आणि अशा प्रकारे आपल्या मुलांना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पाया भक्कम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं.